नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षको, हॅलो डॉक्टर हा आमचा आरोग्यविषयक कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं तज्ज्ञ डॉक्टरांकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे तरुण राहण्यासाठी आयुर्वेद उपचार. प्रेक्षको, मानवी जीवनात वयानुसार 3 कालखंड पडतात ज्यामध्ये बाल्यावस्था, तारुण्यावस्था व जरावस्था, त्यालाच आपण वृद्धापकाळाची सुरुवात असेही म्हणतो, ज्याची सुरुवात वय वर्ष 50 पासून होत असते. परंतु मागील काही वर्षापासून जरावस्थेतील जी लक्षणं आहेत, जसे की गुडघ्याची दुखणे असेल, सांधेदुखी असेल, केस गळणे, त्वचेचे विकार, यांची सुरुवात ही वयाच्या 30 पासून झालेली आपल्याला दिसते. यामागील कारणांचा जर आपण आढावा घेतल्यास तर बदललेली लाईफस्टाईल असेल, फास्ट फूड, मानसिक ताणतणावावर देखील असू शकतात. अशा वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की नेमकी कुठली उपचार पद्धतीचा स्वीकार करावा जेणेकरून आपण या कारणांवर व लक्षणांवर प्रभुत्व मिळवू शकतो. अशा वेळेस आपल्या मदतीला धावून येते संपूर्णतः निसर्गाशी एकरूप असलेली आयुर्वेद चिकित्सा पद्धती व ज्याचा चांगला फायदा रुग्णांना होतोय. तो कसा हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. नमस्कार सर. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे विख्यात आयुर्वेद तज्ज्ञ आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत ही पदवी संपादन केलेली आहे. नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी आणि विश्ववती आयुर्वेद रुग्णालय कोल्हापूर येथे सर प्रधान चिकित्सक आहेत. कॅन्सर, हृदरोग, एड्स, वंध्यत्व, किडनी फेल्युअर आणि क्रिटिकल इलनेस यामध्ये सरांचा विशेष हातखंडा आहे. आज आपण त्यांच्यासोबत तरुण राहण्यासाठी आयुर्वेद या विषयावर चर्चा करणार आहोतच, त्यांचं मार्गदर्शन देखील घेणार आहोत. परंतु तुमचाही सहभाग आजच्या कार्यक्रमात अपेक्षित आहे, आवश्यक आहेत. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि तुमचे नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया आम्हाला पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 किंवा 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा STD कोड डायल करायला विसरू नका. प्रेक्षकांसाठी कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आमच्या काही सूचना आहेत. प्रश्न विचारताना कृपया तुमच्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी ठेवा जेणेकरून तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्ट ऐकू येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. कार्यक्रमाच्या शेवटी व कार्यक्रमाच्या मध्यभागी आजच्या तज्ञांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल ID आम्ही दाखवणार आहोत, याची देखील तुम्ही नोंद घ्यावी. तसेच तुमच्या मोबाईलमध्ये जर कॅमेरा असल्यास तुम्ही तो फोटो देखील काढू शकता जेणेकरून ते तुमच्या संग्रह राहील. कार्यक्रमाच्या मधोमध मी तुम्हाला काहीतरी महत्त्वपूर्ण विषयांवर माहिती देखील देणार आहे. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, आयुर्वेदातला तुमचा एवढा वर्षाचा अनुभव आहे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर सर, आयुर्वेदामध्ये म्हातारपण म्हणजे काय किंवा ते कशामुळे येते याबद्दल काय सांगणार सर? खूप छान प्रश्न आहे हा. कसं आहे की आपल्या आयुष्याच्या 3 अवस्था ज्या मगाशी आपण बघितल्या, बाल्यावस्था ही 16 वर्षापर्यंत सांगितलेली आहे आणि नंतर साधारण 50-60च्या दरम्यानपर्यंत मध्यम वय धरलेलं आहे, ते पित्ताचं धरलेलं आहे. लहान वय जे आहे ते कफाचं धरलेलं आहे आणि नंतर 60च्या नंतर माणूस म्हातारा होतो असं म्हटलं जातं. आणि 100 वर्षाच्या आयुष्याच्या पद्धतीने हा नियम आहे. कलियुगामध्ये धर्माचा एक पाद कमी कमी होत होत नंतर आयुष्याची परमावधी जी आहे ती 100 अशी सांगितली गेलेली आहे. त्यामुळे चरक सुश्रुत वाग्वटादी ग्रंथ जे आहे ते 120 अध्याय सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये आणि त्याचा आयुष्याशी संबंध आहे की 100 ते 120 वर्षाचं आयुष्य असायला पाहिजे. पण लोक अकाली मृत्यू पावतात. ह्याचं कारण काय असं जर बघितलं तर हरी, वरी आणि करी अशा 3 गोष्टी ज्या आहेत ना त्या लक्षात घ्यायला पाहिजेत. हल्ली धकाधकीचं आणि धावपळीचं जीवन आहे ती हरी झाली. हरी म्हणजे पांडुरंग असा अर्थ इथं नाहीये. दुसरा जो अर्थ आहे तो म्हणजे वरी, म्हणजे काळज्या खूप लागलेल्या आहेत. एक 3-4 वर्षाचं मूल असलं तरी सकाळी त्याला उठायला नको असताना सुद्धा उठवलं जातं आणि बालवाडीसाठी पाठवलं जातं. खाली रिक्षावाला हॉर्न वाजवत असतो आणि त्या 3-4 वर्षाच्या मुलालाही टेन्शन यायला लागतं. आणि त्याच्यानंतर करी म्हणजे तिखटा मिठाचे पदार्थ खाण्याची प्रवृत्ती खूप वाढलेली आहे. तर ह्या 3 गोष्टीमुळे जे आहे ना ते आयुष्य जे आहे ते कमी होत चाललेलं आहे. आयुष्य हे नेहमी श्वासामध्ये मोजलं जातं आणि श्वास जेवढा संथ असेल तेवढा मनुष्याचं आयुष्य जे आहे ते जास्ती चांगल्या पद्धतीने आणि दीर्घायुषी अशा पद्धतीने होतं. कासव जे आहे ते एका मिनिटाला 2 ते 3 वेळा श्वास घेतं, 500 वर्ष जगतं ते. आणि कबूतर आहे ते एका मिनिटाला 40 वेळा श्वास घेतं, तर ते लवकर मरतं. आणि मनुष्य आहे तो साधारण 8 ते 16 वेळा श्वास घेत असतो एका मिनिटाला. तर या श्वासाची गती जेवढी कमी केली जाईल तेवढे माणसाचं आयुष्य हे वाढणार आहे. त्यामुळे हा एक्सरसाइज करणं, एरोबिक्स करणं
इंग्रजांचं अनुकरण करणं, असं जे सगळं केलं जातं ना, त्याचा परिणाम आपल्या श्वासावरती किती होतो आणि आपण आपले श्वास कसे उधळत असतो हे माणसाला समजत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आयुष्याचा ऱ्हास होत असतो. त्यामुळे आयुर्वेदामध्ये अनायास राहावं असं तरी सांगितलेलं आहे आयुष्य वाढण्यासाठी आणि तरुणपण टिकण्यासाठी, किंवा अर्धशक्ती व्यायाम सांगितलेला आहे. तर हा भाग खूप महत्त्वाचा आहे. ह्या हिशोबाने आपण ह्या विषयाकडे बघायला पाहिजे. माणूस मनाने कधी म्हातारा होत नाही, शरीराने होतो. तर मनानुसार त्यांनी स्वतःतल्या ज्या गोष्टी बदलायला पाहिजे त्या बदलायलाच हव्यात. मानसिक वेगाचं धारण करायला सांगितलं आयुर्वेदाने. क्रोध आलेला आहे तो दाबून ठेवता यायला पाहिजे. मत्सराची भावना दाबायला पाहिजे. हे जर केलं गेलं तर शरीरामध्ये त्याचा उद्रेक होत नाही, ती आतल्यात विसर्जन करायला पाहिजे भावना दुसऱ्या चांगल्या भावनेनी. हे जर झालं आणि जर शारीरिक वेग जे आहे, संडासला लागणं, लघवीला लागणं, हे व्यवस्थित जर बाहेर पडले गेले तर शरीरातलं टॉक्सिन जे आहे ते कमी व्हायला लागतं. ती फिजिकल फेनॉमिना नाही आहे. मळ पडून राहिल्यानंतर त्यातले जे विषारी पदार्थ आहेत ते पुन्हा रिॲब्झॉर्ब होतात आणि ब्लड सर्क्युलेशनमध्ये येऊन किडनी, लिव्हर, लंग्स, हार्ट सगळ्यावरती परिणाम करत असतात. म्हणून संडासचा वेग अवरोध करायचा नाही, आलेलं नसताना मुद्दामून आणायचं नाही आहे. अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या लक्षात घेतल्यानंतर मग आपल्याला असं लक्षात येतं की आयुर्वेदाने दिनचर्या सांगितली आहे, ऋतुचर्या सांगितलेली आहे, रात्रीचर्या सांगितलेली आहे. अंगाला रोजच्या रोज तेल लावणं ही गोष्ट सुद्धा म्हातारपण दूर करते. अभ्यंगम आचरेत नित्यम स जराश्रमवात, हा म्हणजे ते म्हातारपण दूर करण्यासाठी आहे. पण ते तेल चिप्प नको, कधीतरी दिवाळी लावणार आणि खाणार तर कोरडं, AC मध्ये बसणार, फॅन लावणार. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अनाठाई आहेत, चुकीच्या आहेत आणि जवळच्या वैद्याकडनं जाऊन आपल्या प्रकृतीनुसार सल्ला घ्यायला पाहिजे. आणि आपलं म्हातारपण टाळण्यासाठी तरुणपण ही लक्षात घ्या, म्हातारपणाची पहिली पायरी आहे. आणि हे जर लक्षात घेतलं तर 35 वर्षापर्यंत आपण आईच्या अंगारची जे दूध पिलंय त्याचा टोला आपल्याला पुरतो आणि नंतर शरीर जे आहे ते डिक्लाइन व्हायला लागतं, डिसइंटिग्रेट व्हायला लागतात बऱ्याचशा पेशी आणि मग म्हातारपण यायला लागतं. म्हणून पूर्वे वैसी मध्यमे वा ह्या पद्धतीने च्यवनप्राशसारखी औषध आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. 80 वर्षाचे च्यवन ऋषी जे म्हातारे झालेले होते त्यांना तरुण व्हावं असं वाटल्यानंतर त्यांनी त्यांचं बायोकेमिकल क्लॉक जे आहे ते उलट्या दिशेने फिरवलेलं आहे च्यवनप्राश तयार करून, आणि ते 25 वर्षाचे तरुण झालेत असा इतिहास आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी किंवा महाभारतातल्या ययातीच्या गोष्टी जर आपण ऐकल्या तर ही गोष्ट असाध्य आहे असं नाही आहे. ह्याच्या मागं लागल्यानंतर आपल्याला ह्याची उत्तरं नक्की मिळू शकतात आणि ती आयुर्वेदाच्या सहाय्याने कशी बघायची हाच आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. अगदीच बरोबर सर. प्रेक्षको, की बदललेली लाईफस्टाईल ही आजच्या धकाधकीच्या जीवनात किती महत्त्वपूर्ण आहे ते सरांनी आपल्याला सांगितलं. सर, त्या पुढे जाऊन मला तुम्हाला असं विचारायचं आहे की स्त्री आणि पुरुष यांना म्हातारपण येण्याचं नेमकं योग्य वय कुठलं सर, त्याबद्दल काय सांगणार? कसं आहे, कालांतराने शरीरात जे बदल घडणारे असतात ना ते आपल्या शरीरामध्ये म्हातारपणाचे बदल येतातच का? तर आयुर्वेदामध्ये काही 9 घटक द्रव्य अशी सांगितलेली की ज्याच्यावरती संपूर्ण कारण द्रव्य असं आपण त्याला म्हणतो. खादिन्यात्मा मनकालो दिशस्य द्रव्य संग्रह असं म्हटलेलं आहे. तर त्यात काल हे एक महत्त्वाचं अशी गोष्ट आहे की त्याच्यामुळे काही गोष्टी घडत असतात, ट्रान्सफॉर्मेशन घडत असतं. तर माणसाला म्हातारपण येण्याचं कारण जे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे ते म्हणजे पहिला रसधातू जो आहे त्याचं यापन करण्याचं किंवा पोषण करण्याचं काम जे आहे ते कमी पडायला लागतं आणि पुढचे उत्तरोत्तर धातू जे आहेत रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे मार खायला लागतात, त्याचं पोषण होत नाही आणि त्यामुळे माणसाला रिंकल्स येणं, अंगाची सुरकुत्या येणं, केस पांढरे होणं, डोळ्याला मोतीबिंदू येणं, हाडं झिजणं, हे सगळे प्रकार जे आहेत ते सुरू होतात. हे होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय, लोक वारंवार खातात, त्याला आपण अध्यशन असं म्हणतो. विरुद्धासन म्हणजे आईस्क्रीम सारखे पदार्थ किंवा शिखरणीसारखे पदार्थ किंवा फ्रूट सॅलड सारखे पदार्थ खातात. खाण्याचे काही नियम सांगितलेले आहेत त्या पद्धतीने ते वागत नाहीत आणि त्याचा परिपाक म्हणून हा रसधातू जो आहे तो खराब व्हायला लागतो. तुम्ही सगळ्यांनी एक साधा प्रयोग करून बघा की 6 महिने तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, जे निरोगी लोक आहेत ते, रोगी लोकांसाठी हे नाही आहे, की सकाळी एकदा 10ला जर आपण जेवलं तर नंतर साधारण 6 तासांनीच दुसरं जेवण घ्यायचं आणि इतर काही खायचं नाही. तर 24 तासात 2 वेळा भूक आणि एकदा शौचाला होणं हा निसर्ग आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही वागल्यानंतर 6 महिन्यात तुमच्या तब्येतीत किती फरक पडतो, बुद्धीच्या लेवलवरती, तुमची चिडचिड त्रागा आजार होण्याच्या लेवलवरती आणि तुमच्या शरीरातले आजार जे आहे ते उत्पन्न होण्याची जी घटना आहे तिला लॉग बसण्याच्या हिशोबाने. तर तुमच्या असं लक्षात येईल की 2 वेळचा हा आहार रस व्यवस्थित तयार झाल्यानंतर मन उत्साहित राहतं, कामं सगळी चांगली होतात, इंद्रिय प्रसन्न राहतात, आत्मा प्रसन्न राहतो, विचार जे आहेत ते पॉझिटिव्ह केले जातात, शरीरात हलकेपणा राहतो, मलमूत्र विसर्जन व्यवस्थित होतं, अंगात ग्लानी येत नाही, आळस येत नाही, चेहरा प्रफुल्लित राहतो, म्हणजे आप आये बाहेर आई असं तुमचं व्यक्तिमत्व होतं आणि हे सगळं तुम्हाला फक्त 2 वेळा माफक जेवल्यामुळे होऊ शकतं. तर हा भाग खूप महत्त्वाचा आहे आणि कधीतरी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मात्रावत भुंजियात असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. एक भाग जे आहे ते अन्न आपण खायला पाहिजे, एक भाग जे आहे ते द्रव पदार्थ खायला पाहिजे आणि वातपित्त कफासाठी आणि आकाशासाठी एक भाग ठेवला जायला पाहिजे. म्हणजे जेवल्यानंतर पुन्हा जेवायला बस असं म्हटलं तर आपल्याला भूक असावी एवढं जेवलं जायला पाहिजे. आणि हे जर लक्षात घेतलं तर धर्मशास्त्राने असं सांगितलेलं आहे की तहानलेली गाय पाणी पिताना जितका वेळ लागतो तेवढ्या वेळात माणसाचं जेवण व्हावं.
मग ते फार फास्टही होत नाही आणि फार हळूही होत नाही. आणि त्यावेळेचा अन्नाची मात्राही त्यांनी सांगून ठेवली की 3 मुठी अन्न त्यांनी खायला सांगितलेलं आहे. ते जर खाल्लं तर बरोबर तेवढ्या वेळात ते खाल्लं जातं आणि शरीराचं पोषण त्यांनी व्यवस्थित होऊ शकतं. आपण जगण्यासाठी खायचं आहे, तब्येत चांगली राहण्यासाठी खायचं आहे का एन्जॉयमेंट म्हणून खायचं आहे, हे प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. आणि त्यानुसार अन्नाची जी काही सांगितलेली आहारविधी विशेष आहे ते नाही, ती जवळच्या वैद्याकडून तुम्ही समजून घ्या आणि तसा पाठपुरावा करा, म्हणजे तुमचं तरुणपण जे आहे ते टिकून राहील. निश्चितच प्रेक्षको, प्रकृतीनुसार सप्तधातू वर्धन करणं हे किती महत्वाचं असतं ते सरांकडून आपल्याला कळलं. तर सर, मला याला अनुसरून एक प्रश्न विचारायचा आहे सर, की प्रकृतीनुसार काही अवस्था आहेत का सर, की म्हातारपण न येण्यासाठी, त्याबद्दल काय? बरोबर आहे. कसं आहे, कफ हा शरीरातला नवीन उत्पत्ती करणारा असा दोष आहे, ज्याच्यात सृजनशीलता आहे आणि नवीन परमाणू त्यातनं तयार होऊ शकतात. पित्त जे आहे ते ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे, डिस्ट्रक्शन करणार आहे. आणि वात जो आहे तो नष्ट करणाऱ्या गोष्टीसाठी जास्ती मानला जातो किंवा त्याचं ते काम आहे. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कफ, पित्त आणि वाताच्या हिशोबाने आपण लक्षात घेत असतो. आणि हे दोष जेव्हा समप्रमाणात असतील त्यावेळेस शरीराला आजार होत नाहीत. सुखसंज्ञकम आरोग्यम विकारो दुःखमेवच असं सांगितलेलं आहे. तर त्यानुसार ही गोष्ट जी आहे ती बघणं गरजेचं आहे. याचा पुन्हा उहापोहा आपण करू. निश्चित सर. सर, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक फोन आलाय, आभा यांचा फोन आलाय सोलापूरहून. नमस्कार आभाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार आबाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्ते सर. हा बोला सर, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. हा बोला, प्रश्न विचारा. हा सर, माझे केस डोक्याचे पांढरे आहेत. हा सर, डोक्याचे केस पांढरे आहेत माझे. वय किती आपले? आणि सर, हे पांढरे केस कमी करण्यासाठी काय करता येईल सर? हा, वय किती आहे आपलं वय किती आहे? हा 25 सर. चाल 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 सर. कसं आहे, ही तक्रार बऱ्याच मुलांना असते किंवा मुलींनाही असते. आणि बऱ्याच वेळा ह्याच्यात अनुवंशिकता अशी आढळते की 16व्या वर्षी वगैरे केस पांढरे व्हायला लागतात, 24व्या वर्षापर्यंत राहतात आणि नंतर पुन्हा काळे व्हायला लागतात. तर हा प्रश्न सोडून इतरांच्या बाबतीत असं होतं की आपण आईच्या पोटामध्ये केव्हा तयार झालेला आहे ह्याच्यानुसार काही गोष्टी आपल्याला सांगता येतात आणि त्यानुसार आपल्या कुडीवरती किंवा आपल्या प्रकृतीवरती पित्ताचा परिणाम झालेला असतो. म्हणजे यांचा जन्म जर ऑक्टोबर महिन्यातला असेल किंवा जानेवारी महिन्यामध्ये ते आईच्या पोटामध्ये जर तयार झालेले असतील तर त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या शरीरामध्ये पित्त जे आहे ते जास्ती असतं. शुक्र शोणी संयोगे यो दोष भवेत उत्कटः, प्रकृती जी आहे ते तेनं, असंच एक वाक्य आहे आपल्या आयुर्वेदामध्ये. आणि ज्या पद्धतीचं एन्व्हायरमेंट त्यावेळेला गर्भाशयात असतं, आई वडिलांचं शुक्र आणि शोणी जे आहे, आईचं खाणं पिणं जे आहे, ह्याच्यातून मुलाची प्रकृती तयार होत असते. आणि ती पित्तकारक पदार्थातून जर झालेली असेल किंवा ऑक्टोबर हिट असताना शरद ऋतूमध्ये जन्म झालेला असेल तर त्या कुडीवरती इम्पॅक्ट जो येतो तो पित्ताचा येतो. असं पित्तयुक्त रक्त जे आहे ते संपूर्ण शरीरात पसरत असताना एका विविक्षित लेवलनंतर जेव्हा 16 वर्ष जे आहे ते टळून जातं आणि पित्ताच्या अवस्थेत आपण जातो, तर केसांच्या मुळाला जर ते पित्त लागलं तर केस भुरा होतो, पांढरा होतो किंवा गळून पडतो. हे त्याचं कारण आहे. तर अशा लोकांना केस पांढरे होऊ नयेत आणि गळू नयेत त्याच्यासाठी विरेचन नावाची उपक्रम जो आहे पंचकर्मातला तो करायला पाहिजे. आवळकाठी चूर्णासारखं चूर्ण पोटात घ्यायला पाहिजे. तिखट, आंबट, खारट ज्या गोष्टी आहेत त्या कमी करायला पाहिजे. कडू, तुरट आणि गोड पदार्थ त्यांनी घ्यायला पाहिजेत. तर केस आत्ता आहे तेवढे पांढरे जे आहेत ते टिकून राहतील, वाढणार नाहीत. आणि मग नंतर केसांसाठी जी औषध असतात त्याच्यात च्यवनप्राश किंवा नारसिंह रसायन म्हणून एक औषध आहे, ते पहाटेच्या वेळेला उठून त्यांनी घ्यायला पाहिजे. जलनेती नावाचा जो प्रकार आहे तो जवळच्या योग शिक्षकाकडनं शिकून घ्यावा. शीर्षासनासारखाचा एखादा व्यायामाचा प्रकार आहे तो समजून घ्यावा. आणि नेहमी पित्त कमी करणाऱ्या अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सुवर्ण सूतशेखर आणि कामदुधा अशा गोळ्या त्यांनी घ्यायला पाहिजेत. वंगभस्म म्हणून जे आहेत ते नागभस्म, त्रिफळाचूर्ण आणि लोहभस्म हे उसाच्या रसात एकत्र करून जर डोक्याला लावलं, त्यात आलं आणि लिंबू घालायचं नाही किंवा मीठ घालायचं नाही आणि ते केसांना जर लावलं तर यांचे केस जे आहे ते पुन्हा काळे होऊ शकतात. निश्चितच सर. समतोल आहार आणि सप्तधातुवर्धक आहाराचं जर सेवन केल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर, कार्यक्रमात पुढे जाताना मला एक प्रश्न विचारायचा आहे सर, की म्हातारपण न येण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? बरोबर आहे. सामान्यांचा जो काळातला प्रश्न, मगाशी आपण जो विषय थोडासा अर्धवट सोडलेला होता फोन आल्या कारणानं तो आपण पुढे ओढूया. की कफ प्रकृती माणूस जर असेल तर त्याचं दीर्घायुष्य असतो, कारण त्याच्या शरीरामध्ये कफ जो आहे तो स्थिर अशा पद्धतीचा असतो आणि त्याच्यामध्ये वेअर टेअर होण्याची शक्यता ही कमी असते. तर त्याचे काळेभोर केस असणं, गोरा रंग असणं, उंचापुरा असणं,
असणं, भारदस्त असणं, सांधे सगळे सुदृढ असणं अशी लक्षणं असतात. कफ प्रकृती, वात प्रकृती, पित्त प्रकृती अशा वेगवेगळ्या प्रकृती आयुर्वेदात सांगितलेल्या आहेत. वात प्रकृतीचा माणूस असतो तो शेलाट असतो, हाडं वरती आलेली असतात, शिरा ज्या असतात त्या अंगाच्या दिसत असतात, केस खूप असतात. तर अशी माणसं जी आहे ती अल्पायुष्य होण्याची शक्यता जास्ती असते. तर पित्त आणि वात हे दोन शरीरातले असे दोष आहेत की ज्याच्यामुळे डिस्ट्रक्शन जास्त होऊ शकतं आणि कफामुळे क्रिएशन जास्त होऊ शकतं. तर आपली प्रकृती कोणती आहे हे बघून आपल्या आयुष्याचा प्रकार कोणता आहे आणि कुवत कोणती आहे हे बघणं गरजेचं आहे. कफ प्रकृतीच्या माणसाला दीर्घायुषी असतो, पित्त प्रकृतीचा माणूस आहे तो मध्यम आयुषी असा असतो आणि वात प्रकृतीचा माणूस आहे त्याचं आयुष्य हे कमी असण्याची शक्यता असते. नो डाऊट की ह्याला अपवाद सुद्धा असू शकतात किंवा एखादा माणूस कसा राहतो, खातो, पितो, वागतो ह्याच्यावरती या गोष्टी अवलंबून आहेत. किंबहुना आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य अशा 3 गोष्टी आहेत की ज्याच्यावरती आपल्या शरीराची संपूर्ण धाटणी जी आहे उभारलेली असते आणि त्याच्यात ब्रह्मचर्याचं खूप महत्त्व असतं. ब्रह्मचर्य पालन व्यवस्थित झालं नाही तर वात आणि पित्त शरीरातले वाढायला लागतात आणि शरीर लवकर पडतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचे नियम आयुर्वेदाने वैवाहिक जीवनाच्या बाबतीतले काही सांगितलेले आहेत. हे जवळच्या वैद्यांच्याकडनं त्यांनी विचारून घ्यायला पाहिजे आणि ह्या पद्धतीने मागं लागायला पाहिजे. म्हणजे आहार जो आहे तो षड्रसात्मक असायला पाहिजे. 6 रस जे आहेत ते पोटात जायला पाहिजे. हां, आपल्या शरीरामध्ये मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय 6 जे रस आहेत ते रोज जायला पाहिजेत. आपण मोनोटोनस किंवा एकाच पद्धतीचं खात असलो किंवा ते मिळालं नाही तर घरी चिडचिड करतो आपण आणि त्यात तिखट, आंबट, खारटच जास्ती असतं. त्यांनी तुमचं आयुष्य जे आहे ते कमी होणार आहे. राजस आणि तामस अशा त्या गोष्टी आहेत. सडलेलं अन्न, चीज किंवा बर्गर, पावभाजीसारख्या गोष्टी खाणं खूप मोठ्या प्रमाणावरती किंवा पनीरसारखे पदार्थ खाणं, ह्याला पौष्टिक व्हॅल्यू तुम्ही धरता पण त्याच्यावर तो पदार्थ स्वतःसारखा परिणाम शरीरात आणणार आहे हे तुम्ही विसरून जाता. तर ही गोष्ट व्हायला तशी नाही पाहिजे. शतावरीचं झाड आहे ते सुद्धा बळ उत्पन्न करतं, 1 वर्षामध्ये ते मरून जातं. आणि वडासारखं झाड आहे ते सुद्धा शरीरामध्ये बळ उत्पन्न करतं, ते 500 वर्ष जगतं. मग आता 500 वर्ष जगण्यासारखा किंवा दीर्घायुषी होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुम्ही शतावरी खाल का वड खाल, साधी गोष्ट आहे. असंच अन्नाचंही आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी किंवा ही रहस्य जे आहेत ती आयुर्वेदाने सगळी उकलून दाखवलेली आहेत. फक्त आपल्याला हे माहीतच नसतं की आयुर्वेदात हे सांगितलेलं आहे. तर त्या अनुरोधाने तुम्ही त्याच्या मागं लागायला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्या आयुष्याचं वर्धन करायला पाहिजे आणि तरुण पण टिकून ठेवायला पाहिजे. बरोबर. समतोल आहार असेल किंवा विहार असेल हा खूप महत्त्वाचा ठरतो. सर, तुम्ही आता प्रकृतीनुसार वर्णन केलं किंवा काय करावं हे तुम्ही थोडक्यात सांगितलं. सर, काय खावं हे देखील तुम्ही सांगितलं. तर अजून काय केलं पाहिजे किंवा कसं अन्न सेवन करावं किंवा काय पिलं पाहिजे? बरोबर आहे. कसं आहे, आता अन्नाच्या बाबतीत त्याची मात्रा किती असावी हे बघून झालं, पण उष्ण मुंजत असं सांगितलेलं आहे म्हणजे गरम अन्न तुम्ही खायला पाहिजे. सकाळचं सकाळी, संध्याकाळचं संध्याकाळी. ओव्हरनाईट फूड हे खायला नाही पाहिजे आणि विशिष्ट ठरलेल्या वेळेला जर जेवण करायची सुरुवात केली गेली तर आपल्याला अन्न चांगल्या व्यवस्थितरित्या पचतं आणि मग त्याचं शरीराचं पोषण करण्याची त्याची प्रक्रिया जी आहे ती चांगली राहते. मिठाचं सेवन खूप मोठ्या प्रमाणावरती लोक करतात, बाहेरून ते टाकतात किंवा पापड, लोणची यासारखे पदार्थ जास्ती खातात. तर मिठाच्या बाबतीत असं आहे की देवयोनी जी आहे जिला अजर आणि अमर असं म्हटलेलं आहे ती मीठ खात नाही आणि तसं असल्याकारणाने ते दीर्घायुषी राहतात किंवा अजर आणि अमर असे होतात. तर मनुष्याने सुद्धा मीठ जे आहे ते माफक प्रमाणात घ्यायला पाहिजे किंवा कमीत कमी घ्यायला पाहिजे. तुम्हाला असा प्रश्न मनात येईल की मीठ सोडून कसं काय चालेल, तर समजा मीठ कमी घेतलं आणि 2-3 महिने तुम्ही मीठ खाल्लं नाही आणि तुम्ही खाकरा जर काढला तर त्या कफाला खारटपणा येतो. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये शरीर मीठ तयार करू शकत असतं. एकदम तुम्ही डेफिशियंट होताय असं होत नाही आणि त्याने अनेक फायदे खूप चांगल्या पद्धतीचे होतात. दुर्धर आजार ट्रीट करत असताना पूर्वीच्या काळचे वैद्य हे दुधावरती ठेवून ट्रीटमेंट करायचे किंवा मीठ बंद करून ट्रीटमेंट करायचे आणि यश लवकर यायचं. तर हा भाग कुठेतरी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याचा आपल्या तरुणपणाशी संबंध आहे आणि आपल्या दीर्घायुष्याशी संबंध आहे. दीर्घायुष्यासाठी पथ्यपालन देखील किती महत्त्वाचं असतं याबद्दल सरांनी माहिती दिली. सर, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला फोन आलाय. झिंगराजी यांचा फोन आलाय हिंगोलीवरून. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. हा सर, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार सर. हा, बोला सर. सर, माझं डोक्याचे केस गळलेले आहेत पूर्ण. हा, डोक्याचे केस गळलेले आहेत पूर्ण. अच्छा, आपलं वय किती आहे? आणि एका हातात आणि एका पायात मुंग्या आहेत सर. चाल चाल चाल. आपलं वय किती आहे? वय 58 आहे सर. चाल 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 चाल. सर, काय सांगा की केस गळले? आता कसं आहे, हे म्हातारपणाची सुरुवात आहे हे दिसतंय आपल्याला आणि 35 वर्षानंतर हा भाग घडतो. त्यामुळे पूर्वे वयसी मध्यमेवा म्हणजे पूर्व वयामध्ये किंवा मध्यम वर्षाच्या असताना रसायन सेवन विधी म्हणून आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. त्याचे 2 प्रकार आहेत. कुटी प्रावेशिक म्हणजे काही ठराविक 3 एकात एक खोली असलेल्या अशा खोलीमध्ये जाऊन बसून काही च्यवनप्राशसारखी औषधं घ्यायला सांगितले पंचकर्म करून. आणि नंतर वातातपिक म्हणजे उन्हातानात फिरतोय आपण तरी सकाळच्या वेळेला काहीतरी च्यवनप्राशसारखी औषधं घेणं. तर ह्या गोष्टी केल्या गेल्या ना तर हे म्हातारपण जे आहे ते आपल्याला टाळता येतं किंवा उशिरा आणता येतं.
तर ही प्रक्रिया त्यांच्या बाबतीत होणं गरजेचं आहे. आता वय 58 आहे, त्यामुळे आता पित्त आणि वाताचा काळ जो आहे तो त्यांच्या शरीरामध्ये सुरू झालेला आहे. तर जवळच्या वैद्याकडे जाऊन त्यांनी पंचकर्म पहिल्यांदा जे आहे ते योग्य पद्धतीने करून घ्यावं, पाचन स्नेहन स्वेदन ह्या पद्धतीने, आणि मग नंतर च्यवनप्राशसारखं औषध जे आहे ते घ्यायला पाहिजे. केसांच्या मुळाशी आता टक्कल जरी पडलेलं असेल तरी केसांच्या मुळाशी स्टेम सेल्स असतात असा आत्ताचा शोध आहे. आणि त्या अनुरोधाने आपल्या शरीरामध्ये माका नावाची जी वनस्पती आहे त्याचा रस घेणं आणि माका नावाच्या वनस्पतीचा लेप जो आहे तो हस्तिदंत म्हशीसहित टक्कल जिथं पडले तिथं करणं, हे जर केलं तर त्यांच्या शरीरामध्ये चांगले बदल होऊ शकतात. हाडं झिजण्याची जी प्रक्रिया आहे ती शरीरातल्या वातदोषामुळे घडते, त्याच्यासाठी बस्ती नावाची ट्रीटमेंट हे करणं गरजेचं आहे. आधी आहे ती लक्षणं जी आहे ती तिथंच थांबवणं हे गरजेचं आहे. आणि उलटं फिरवण्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी आणखी जास्ती प्रयत्न करायला पाहिजे. त्यात दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या ह्या सगळ्या गोष्टी पाळायला पाहिजेत. प्रेक्षको, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आता बघूयात आजच्या तज्ज्ञांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक तो कृपया तुम्ही नोंदवून घ्यावा. आजचा तज्ज्ञांचा पत्ता आहे श्री विश्रामृत आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, सिद्धी प्लॅटिनम, पहिला मजला, 1369 सदाशिव पेठ, नातूबाग, बाजीराव रोड, पुणे 411030. दूरध्वनी क्रमांक आहेत 020 244 30259 किंवा 09595810727 किंवा 08087347921. ईमेल आयडी आहे श्रीविश्वामृत@gmail.com. प्रेक्षको, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मी आज तुम्हाला जी जागतिक तंबाखू विरोधी दिनाविषयी माहिती दिली त्याबद्दल आयुर्वेदामध्ये खूप सुंदर औषधींचं वर्णन केलेलं आहे. आयुर्वेदामध्ये मूत्रसंग्रहणीय गणातील औषधांचं जर चघळल्यास किंवा त्याचा ज्या औषधांचा धूर जर तोंडावाटे सेवन केल्यास मुख्यतः तंबाखू किंवा सिगरेट सुटण्यास मदत मिळत असेल, किंवा जाईच्या पानांचे चूर्ण किंवा मायफळ चूर्ण यांच्याने जर दात घासल्यास तर मशेरी देखील सुटण्यास मदत मिळत असते. सर, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी झिंगराजे यांचा प्रश्न सुद्धा झालेला होता. तर सर, मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की कुठल्या प्रकारचे पंचकर्म केली पाहिजे म्हातारपण न येण्यासाठी? बरोबर आहे. म्हातारपण येण्याचं मुख्य कारण जे आहे ते म्हणजे पित्त आणि वात हे दोन दोष आहेत. दर ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे पावसाळ्याच्या आधीचा साधारण महिना दीड महिन्याचा काळ आहे, त्यावेळेला दरवर्षी माणूस म्हातारा होत असतो. आणि दिवसाचं जर वर्णन करायचं झालं तर दुपार आणि तिन्ही संध्येला म्हणजे संध्याकाळच्या वेळेला माणूस हा म्हातारा होत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण लक्षात घ्यायला पाहिजे की पित्तावरती कंट्रोल करणं, रक्त चांगल्या पद्धतीचं तयार करणं, मज्जाधातू चांगला ठेवणं आणि शरीरातल्या शुक्राचं रक्षण करणं, ह्या गोष्टी जर केल्या गेल्या तर माणूस जो आहे तो तरुण राहू शकतो. आणि त्या हिशोबाने विरेचन नावाची जी ट्रीटमेंट सांगितलेली आहे पित्ताची ती जवळच्या वैद्याकडे जाऊन करून घेणं, आणि त्याच्याबरोबर बस्ती जे सांगितलेले आहे वातासाठीचे ते जर केले गेले तर आपल्या शरीरातला वातदोष जो आहे तो कंट्रोलमध्ये राहू शकतो. आणि वात, पित्त, कफ तिन्ही साम्यावस्थेत जर राहिले तर आपलं आरोग्यही चांगलं राहतं आणि तरुणावस्थाही टिकून राहते. तर हा फार महत्वाचा भाग आहे. सर्व रसाभ्यास हा बलवर्ण करणानाम श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. 6 रस जर तुम्ही रोजच्या रोज व्यवस्थित पोटात घेतले तर तुम्ही म्हातारे होऊ शकत नाही, किंवा तुमचं आरोग्य हे टिकून राहू शकतं आणि तरुणपण सुद्धा टिकून राहू शकतं. जेवणाच्या सुरुवातीला भूक लागलेला असताना गोड रस पहिल्यांदा घ्यायला पाहिजे, मग थोडासा आंबट, मग खारट थोडासा, आणि सगळ्यात शेवटी कडू रस घ्यायला सांगितलेला आहे. तर आपण नेमकं विरुद्ध करतो गोऱ्या लोकांच्या मागं लागून, आणि स्वीट डिश ही सगळ्यात शेवटी घेतो. तर कफाचा प्रकोप जेवल्यानंतर जो होतो तो आणखी वाढतो, सुस्ती, ग्लानी यायला लागते आणि मग अन्न व्यवस्थित पचत नाही असं लक्षात येतं. पाण्याचं प्रमाण सुद्धा हू म्हणून पाणी पिणारे लोक असतात, तसंही व्हायला नाही पाहिजे. प्रत्येक गोष्टीला नियम आहे आणि तो जवळच्या वैद्याकडनं तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. निश्चितच सर. सर, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी सुवर्णा यांचा फोन आलाय पंढरपूरवरून. नमस्कार सुवर्णाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. हॅलो. हॅलो, मी बोला. पंढरपूरहून सुवर्णा पेठे बोलते. हॅलो. आपला प्रश्न विचारा. मला खूप राग येतो. हा 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 चाल. मला खूप राग येतो आणि कसं होतं की मला मुतखड्याचा त्रास आहे. 10 mm एक, 4 mm एक आणि 5 mm असं 3 खडे येतं. बरोबर. आणि ती काय होतं, मला थोडासा मुतखडा दुखायला लागला का इकडे मला उलटी येतं, उचमळतं, मळमळतं. आणि मग अगोदरच मला पित्ताचा जास्त त्रास आणि ह्या मुतखड्यामुळे खूपच त्रास होते. मग काय करावं, ऑपरेशन करावं का नको? तुमचं वय किती आहे? आणि आमल आणि आमलारी त्यामध्ये कडुलिंबाचा खावा, म्हणजे म्हातारी माणसामध्ये की कडुलिंबाचा पाला खावावा का नको ही मला सांगा. आपलं वय किती सुवर्णाजी? वय 31 वर्ष.
चालेल, निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. सर काय सांगणार ती 31 बरीच. वर्ष. हो हो चालेल चालेल. आता खरं आजच्या विषयाशी संबंधित नाहीये, नाहीये, बरोबर. पण राग येणं आणि खूप राग येणं आणि तो अभिव्यक्त होणं हे म्हातारपणाचं कारण होऊ शकतं. काम शोक भयाद वायू क्रोधात पित्तम त्रयो मला असं म्हटलेलं आहे. तर ते राग फार येणं, चिडचिड होणं ही जी गोष्ट आहे ती आणि त्यांची प्रकृती ज्याची कुठेतरी दोन्ही गोष्टींचा संबंध असण्याची शक्यता आहे. तर त्यांनी सुवर्णसूचक नावाची एक गोळी आहे ती 250 मिलीग्रॅम 2 वेळा घ्यावी आणि रात्री झोपताना त्रिफळा चूर्ण जे आहे ते पोटात घ्यावं. कुरडू बीज म्हणून एक मिळतं, ते रोज सकाळी 1 चमचा ताकावरती, गोड ताकावरती जर त्यांनी घेतलं 42 दिवस तर त्यांचा हा मुतखड्याचा त्रासही कमी होऊ शकतो. स्वभावाला आवर घालणं हे गरजेचं आहे, कारण मानसिक वेगाचं धारण आयुर्वेदाने करायला सांगितलेलं आहे. क्रोध आहे, लोभ आहे, मत्सर आहे, दुसऱ्याचं वाईट चिंतन आहे, या गोष्टी करू नयेत असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. तर मनावरती कंट्रोल ठेवायला पाहिजे. पांडुरंगाच्या क्षेत्रात तुम्ही राहताय, त्याला जाऊन रोज दर्शन करून आळवलं तरी त्यांचा राग कमी होऊ शकतो. बरोबर सर, की नियमितपणे आहार आणि विहार हे जर योग्य समतोल प्रमाणात असल्या तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर म्हातारपण न येण्यासाठी नेमकी कुठली औषधी चिकित्सा आहे सर? बरोबर त्याबद्दल आहे. काय त्याच्यासाठी मी काही मुद्दाणून वनस्पती आणलेल्या आहेत निश्चितच आणि सर. आपल्या शरीरातल्या सप्तधातूंना पोषक अशी काही घटक इथं आणलेले आहेत की ज्याच्यामुळे तरुण पण टिकून राहू शकतं आणि त्याचा आपल्याला आपलं आयुष्य वाढवण्यासाठी सुद्धा उपयोग होऊ शकतो. तर त्यातल्या काही वनस्पती ज्या आहेत त्या मी तुम्हाला आता दाखवतो आणि त्या माझ्या मते आपण बघायला सुरुवात करू. प्रेक्षको, सर नियमितपणे येथे हिरव्या वनस्पती आणत असतात, ते आपल्या दैनंदिन जीवनातल्या आहेत व त्याचा चांगला फायदा होतोय. तो कसा, त्यासाठी कृपया तुम्ही एक वही आणि पेन ठेवा आणि ते तुम्ही नोंदवून घ्या. तर सर काय सांगणार याविषयी? तर आता हे समोर जे दिसतंय आपल्या वाटीमध्ये हे जे औषध आहे ते म्हणजे अमलकी किंवा आवळा आहे. ह्याला संस्कृतमध्ये अमलकी असं म्हणतात. आणि हा आवळा जो आहे तो लोकांना मिठावरती खायला आवडतो, पण ते करणं योग्य नाही आहे. हा खडी साखरेवरती खाणं हे जास्त योग्य आहे. आणि ही वनस्पती जी आहे ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणावरती असं म्हटलं जातं. परंतु आयुर्वेद हे उत्तम पद्धतीने शिजवून तरी सुद्धा व्हिटॅमिन सीचा त्याच्यातला वापर जो आहे तो च्यवनप्राशसारख्या औषधामध्ये करतो. पण आयुष्याचं वर्धन होणार आहे आणि ह्या गोष्टीसाठी आवळा जो आहे तो आपण वापरतो. आता असं लक्षात घ्या की च्यवनप्राश मधला जो आवळा आहे हा निसर्गामध्ये तयार व्हायला 6 ते 8 महिने लागतात. आणि तेच आपण व्हिटॅमिन सी जर लॅबोरेटरी तयार करायला सुरुवात केली तर 15 मिनिटं ते 1.5 तासात ते तयार करता येतं. हे जर लक्षात घेतलं तर काळाचा महिमा जो आहे तो या औषधाच्या हिशोबाने लक्षात घेणं गरजेचं आहे. जी गोष्ट 6-8 महिन्यात तयार झालेली आहे ती शरीरात टिकणार सुद्धा जास्ती आहे. त्यामुळे च्यवनप्राशचा परिणाम हा आयुष्यवर्धनासाठी खूप चांगला होतो. तशीच दुसरी एक वनस्पती आहे ती तुम्हाला मी मुद्दामून दाखवतो. निश्चितच की दैनंदिन जीवनातील आवळा हा किती महत्वाचं काम करू शकतो आपल्या आरोग्यासाठी. तर सर तुम्ही जी ही वनस्पती आणली आता दुसरी, त्याबद्दल काय सांगणार सर? तर ही जी वनस्पती आहे हिला गुळवेल असं म्हणतात. आता याचं पान राहिलेलं नाहीये, कारण आता पानं याच्यात झडायला सुरुवात झालेली असतात. परंतु ही वनस्पती जी आहे ती तुम्ही जर बघितली तर गुळवेल या नावाने ही विकत मिळते आणि ओलीच वापरावी असा आदेश आहे. तर हिचे गुणधर्म सांगताना असं सांगितलंय की गुडूची कटुका तिक्ता स्वादुपाका रसायनी संग्राहिणी कशावेषणा लघवी बल्याग्नी दीपनी. तर ह्याच्यातलं रसायन हे काम म्हणजे काय, सप्तधातूंना पोषक अशी वनस्पती आहे. आणि हिच्या बाबतीत असं सांगितलं जातं की राम रावण युद्धाच्या वेळेला ज्या वेळेला खूप वानरसेना नष्ट झाली त्यावेळी इंद्राने जेव्हा अमृताची वृष्टी केली त्यातल्या काही थेंबापासून ह्या वनस्पतीची उत्पत्ती सांगितलेली आहे. म्हणून हिचं अमृत असं पर्यायी नाव आहे. हिला छिन्नरुहा असं सुद्धा एक दुसरं गोड नाव आहे. ही तुटलेली असेल आणि जमीन जर पेरली तर ती पुन्हा जिवंत होते आणि जगायला सुरुवात करते आणि माणसाला जगवायला मदत करते. तर ह्या वनस्पतीचा काढा सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेला जर घेतला मधातून तर अंगातला जो ताप आहे तो कमी होतो, रक्त शुद्ध होते, मज्जा धातूला बळ मिळतं आणि शरीरामध्ये हलकेपणा येऊन आयुष्याचं वर्धन करणारी आणि तरुणपण टिकवणारी ही वनस्पती आहे. आणखीन एक वनस्पती तुम्हाला माझ्या मते मला दाखवायला आवडेल. दैनंदिन जीवनातील जी वनस्पती आहे गुळवेल, याचा किती चांगला फायदा आहे की त्याच्याने काय काय होऊ शकतं त्याबद्दल सरांनी माहिती दिली. तर सर याबद्दल काय? आता हा अक्रोड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. याचा आकार जर बघितला तर आपल्या कवटीसारखा आहे आणि कवटीच्या आत जसा मेंदू असतो तशी इथं ही वनस्पती जी आहे त्याच्या आतला आकार तुम्हाला मेंदूसारखा दिसेल. हे सगळ्यांनी बघितलेले द्रव्य आहे, खाल्लेली द्रव्य आहे. बऱ्याच सिनेमामध्ये काही व्हिलन आणि काही नट खातात हेही दिसेल. परंतु त्याच्यावर चांगलं वागणूक असणं हे सुद्धा महत्वाचं आहे. तर मेंदू सुकणं ही जी प्रक्रिया आहे वयानुसार घडणारी 35 वर्षानंतर ब्रेन ॲट्रोपी की जे एजिंगचं एक लक्षण म्हणून आपण लक्षात घेतो. तर असं होऊ नये असं वाटत असेल तर ह्या अक्रोडापासून तयार केलेलं, जर्दाळूपासून तयार केलेलं एक महामायुरी घृत नावाचं घृत आहे आणि ते जर घेतलं गेलं पोटामध्ये तर उत्तम पद्धतीने आपल्या मेंदूचा ऱ्हास जो आहे तो थांबवता येतो. आणि वयाच्या 35 पासून हे करणं हे गरजेचं आहे. चरक संहितेमध्ये शिरोरोग अध्यायामध्ये हे वर्णन आलेलं आहे आणि त्रिमर्मी अध्यायामध्ये ह्याचं वर्णन आल्या कारणानं मेंदूचा, हृदयाचा आणि वृक्काचा आजार जर घालवायचा असेल किंवा होऊच द्यायचा नसेल तर ही वनस्पती वापरणं किंवा त्याचं तूप वापरणं हे खूप गरजेचं आहे. निश्चितच सर, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला फोन आलाय, सुधा यांचा फोन आलाय विरारवरून. नमस्कार सुधाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. नमस्कार, आपला प्रश्न विचारा.
हॅलो, माझी टीबीची ट्रीटमेंट पूर्ण झाली आहे. हा हॅलो, हा बोला, आपला सलग प्रश्न विचारा. ट्रीटमेंट पूर्ण झालेली आहे, हा पण एप्रिल महिन्यात मला ताप आला होता. हा 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 तेव्हापासून पायाची ताकद गेली आहे आणि खूप अशक्तपणा आहे आणि पायाला मुंग्या येतात आणि सूज पण आली आहे थोडी पायाला चालेल आणि चालेल. मानेची गाठ थोडीशी राहिलेली आहे, तर उपाय सांगावा. आपलं वय किती आहे? पण आहे, आपलं वय किती सुधाजी? वय 41 आहे. चालेल, निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. चाल चाल सर, काय सांगणार? हा वय एक प्रश्न 41 खरं आहे. म्हणजे आमच्या विषयाशी विषयाच्या संबंधित नाहीये, बरोबर. तरी सुद्धा वय 40च्या पुढे म्हणजे वृद्धापकाळाची सुरुवात झालेली आहे. या हिशोबाने म्हातारा वयामध्ये जे काही आजार उत्पन्न होऊ शकतात त्याच्यामध्ये टीबी होणं किंवा वाताचे आजार जास्ती उत्पन्न होणं किंवा शरीराला सुरकुत्या पडणं, कास हे लक्षण उत्पन्न होऊन खोकला मागं लागणं, त्याचा परिणाम म्हणून पुन्हा शरीरात धातुक्षय होणं, अशा पद्धतीची जी घटना आहे ती शरीरात घडत असते. तर त्यांना सर्वायकल लिम्फॅडिनायटिसचा त्रास आहे असं दिसतं एकंदरीत. आणि त्यांची AKT4ची जी काही आता ट्रीटमेंट सुरू आहे अँटी ट्युबरक्युलर, ती बऱ्याच वेळेला मल्टी ड्रग रेझिस्टंट असे आताचे रुग्ण आढळतात आणि त्यासाठी आयुर्वेदिक औषधाची मदत त्यांनी घेणं गरजेचं आहे. तर ह्याच्यासाठी उत्तम औषध म्हणजे रसराज रस म्हणून औषध आहे. ते 1 ग्रॅम साधारण पाव किलो च्यवनप्राशमध्ये घालून ठेवायचं आणि सकाळच्या वेळेला ते उठल्यानंतर 80 पोटी 1 चमचा औषध घ्यायला पाहिजे. द्राक्षाचं किंवा द्राक्षारिष्ट आहे ते जेवणानंतर त्यांनी 3-3 चमचे घ्यावं. नंतर कांचनार गुग्गुळ म्हणून एक औषध आहे, ते दोन्ही जेवणाच्या नंतर 1-1 गोळी आहे ती गरम पाण्यावर किंवा मधावरती त्याने घेणे इष्ट आहे. तिन्ही सांधेला दिवे लागण्याच्या वेळेला सुवर्ण सुशेखर, सुवर्ण माक्षिक भस्म आणि त्याच्यावर मौक्तिक भस्म असं जर घेतलं तर त्यांना फरक पडू शकेल. नंतर कोंबडनखी नावाचं एक मूळ मिळतं आणि ते आणून जर त्यांनी घासून रोज रात्री जर त्या गाठीवरती लावलं तर त्यांच्या गाठी कमी होतील. निश्चितच सुधाजी सरांनी जी आपल्याला औषधी चिकित्सा सांगितली तिचं जर तुम्ही योग्य प्रमाणे पालन केलं त्याचा निश्चितच फायदा होईल. सर, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की मनाचं तरुणपण असतं किंवा शरीराचं तरुणपण, तर यांचे होणारे जीवनातील फायदे व तोटे काय सर म्हातारपण न होण्यासाठी? कसं आहे, माणूस जो आहे ना तो स्वावलंबी जेवढा लहानपणापासून राहील, स्वावलंबनाचा विचार आयुर्वेद वेगळ्या पद्धतीने करतो. स्वावलंबी राहावं हा एक चांगला गुण आहे, अनेक जुन्या मंडळीने ते सांगितलेलं आहे. पण त्याच्याविषयी एक महत्वाची घटना तिथे घडते आणि ती प्रचंडपणे घडत असते आणि माणसाच्या लक्षात येत नाही. आपले कपडे आपण धुणं, आपलं ताट जे आहे ते आपण धुवून ठेवणं आणि अन्न वाढून घेणं, आपलं पाणी आपण येऊन पिणं, असं इतरांना ऑर्डर न सोडणं, ह्या गोष्टी लहानपणापासून व्हायला पाहिजे. हल्ली सुबत्ता वाढलेली आहे आणि त्यामुळे काय होतं, घरी नोकर चाकर मंडळी असतात आणि लहान मुलं सुद्धा मोठ्या माणसांना कामं सांगत असतात. आता हे लक्षात ठेवायला पाहिजे की वयाची कुठेतरी आदर ठेवायला पाहिजे आणि घरी काम करणारी मोलकरणी किंवा नोकर जरी असला तरी मनाची भावना जी आहे ती अशी नोकर चाकर अशा पद्धतीची यायला नाही पाहिजे. ह्याचे 2 भाग आहेत. एक भाग जो आहे तो आता वागणं कसं आहे, जगात वागावं कसं ह्या हिशोबाने महत्त्वाचं आहे आणि दुसरा आपल्या आरोग्याच्या हिशोबाने आहे. आपण आपल्या गोष्टी जर रोज तशाच करत राहिलो चांगल्या पद्धतीने, आपलं बेड आपणच अंतरणं, गुंडाळून पुन्हा ठेवणं, सतरंजी वगैरे चादर आहे ती आवरून ठेवणं, तर ह्याचं होतं काय, तुमच्या शरीरातल्या त्या अवयवांना, सांध्यांना त्याची सवय पडते आणि तुमचं वय कितीही वाढलं तरी ते सांधे जे आहे ते उत्तम पद्धतीने काम करायला लागतात आणि स्वावलंबनाचा फायदा म्हणून तुमचं दीर्घायुष्य तर टिकतंच, परंतु त्याच्यावरून तुम्ही दुसऱ्यांना ओझं होत नाही आणि म्हातारपण जे आहे ते सुकर होतं. तुमच्या गोष्टी तुम्ही करता हे बघितल्यानंतर समोरच्या माणसाला एक वस्तुपाठ मिळतो आणि त्या पद्धतीने पुढची पिढी वागायला लागते. तर दीर्घायुष्याच्या मध्ये हे महत्वाचं आहे आणि मनाचं तरुणपण टिकण्यासाठी हे महत्वाचं आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या स्वावलंबनाच्या हिशोबाने आयुर्वेदाने ज्या सांगितलेल्या आहेत त्या लक्षात घेऊन त्या पद्धतीने वागणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर. सर, तुम्ही आता दीर्घायुष्याबद्दल माहिती दिली, तर याला अनुसरून एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे सर की झाडांचं आयुष्य जास्ती का असतं सर? बरोबर आहे. आता कसं आहे, आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी आहेत त्यांना प्रत्येकाला सेल डिफरन्सिएशन जे आहे ते झालेलं आहे आणि प्रत्येक सिस्टीम जी ठरून गेलेली आहे त्याच्या पेशी ठरून गेलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचं एकदा एजिंग सुरू व्हायला लागल्यानंतर नवीन त्या पेशी उत्पन्न होत नाहीत. आयुर्वेदामध्ये काही सुश्रुत संहितेमध्ये असे प्रयोग सांगितलेले आहेत कुटी प्रवेशिक रसायनविधीमध्ये की जे सेवन केल्यानंतर 6 ते 8 महिने त्या कुटीमध्ये राहिल्यानंतर नख जे आहे ती गळून पडतात, दात जे आहे ते गळून पडतात आणि नवीन शरीराची उत्पत्ती होते. तर स्टेम सेल थेरपी आता जशी ज्या पद्धतीने चालली आहे त्या पद्धतीचे वर्णन आहे आणि त्याच्यामध्ये आवळा, पलाश, बलान, नागबला अशा काही वनस्पती वापरून ही रसायन कर्म केली गेलेली आहेत. तर हे माणसालाही शक्य आहे, पण त्याच्या मागचा जो वागण्याचा भाग आहे तो लोकांना जमेल असं नाहीये. पण एखाद्याने ते मागं लागलं तर त्याचं आयुष्य जे आहे ते वाढू शकतं आणि तरुण पण टिकू शकतं. पण वनस्पतीच्या बाबतीत असं नाही आहे, सेल डिफरन्सिएशन फारसं नसतं, त्यामुळे टिश्यू कल्चरनी सुद्धा आपण वनस्पती वाढवू शकतो. वनस्पतीला आयुष्य असतं, म्हणजे आता गहू आहे, तांदूळ आहे, तर 1 वर्षात ते मरून जातात. पण वड पिंपळासारखं आयुष्य जे आहे ते त्यांच्या शरीराच्या त्यांच्या रचनेनुसार परमेश्वराने दिलेलं आहे आणि त्या सेलचा वापर करून आपण आपल्या शरीरातल्या पेशींना पुन्हा सजग करू शकतो आणि आयुष्याचं वर्धन करू शकतो. हाच तर आयुर्वेदाचा गाभा आहे. निश्चितच
सर कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला फोन आलाय, सतीश यांचा फोन आलाय पुण्यावरून. नमस्कार सतीशजी, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार सर, मुथा बोलतो मी. हा बोला. मुलगा माझा 15 वर्षाचा आहे, त्याला जो सर्दीचा नेहमी त्रास होतो, त्यामुळे ॲलोपॅथिक जी आपण औषधं घेतो त्या औषधाने त्याला पुढे त्रास होईल. ते तरुण राहण्यासाठी तुमचा जो आयुर्वेद उपचार आहे त्याच्यामध्ये त्याला कुठल्या टाईपचा उपचार घेतला म्हणजे त्याला जो सर्दीचा त्रास होणार नाही? आता माणूस जसा म्हातारा होतो तसं आजार सुद्धा म्हातारा होऊन काहीतरी वेगळं उपद्रव रूप असं प्रकरण उत्पन्न करू शकतो. तर सर्दी आहे ती पिकली आणि ती म्हातारी झाली की त्यातनं दमा होण्याची शक्यता आहे. या अनुरोधाने हा प्रश्न जो आहे तो आपण वळवून आपल्याकडे घेतलेला आहे. आणि त्याचं उत्तर असं आहे की त्यांना आता कफाचं वय आहे त्या मुलाचं, तर कफकारक पदार्थ जे आहेत म्हणजे दूध जास्ती घेणं, दही खाणं, जंक फूड जे आहे ते घेणं किंवा आंबट पदार्थ जास्ती घेणं हे त्यांनी कमी करायला पाहिजे. संध्याकाळचं जेवण जे आहे ते लवकर घ्यायला पाहिजे. पाणी उकळून गार केलेलं असं घ्यायला पाहिजे, तर त्याच्या शरीरातला जो कफ आहे तो कमी होऊ शकतो. त्याच्यासाठी श्वासकाश चिंतामणी नावाचं एक औषध आहे, ते सकाळच्या वेळेला त्यांनी जर घेतलं तर त्यांच्या मुलांच्यामध्ये फायदा होऊ शकतो. अनुलोम विलोम आणि कपालभाती असे 2 प्राणायाम त्याला हळूहळू शिकवायला सुरुवात करायला पाहिजे. आणि 12 सूर्यनमस्कार सूर्याची नावं घेत जर त्यांनी घातले तर हा सर्दीचा त्रास कमी होऊ शकतो. नाकाचं हाड वाढणं असा जर प्रकार असेल तर यकृताचे काम करणारी काही औषधं द्यायला लागतात. आणि हळकुंडाचा लेप जरी फक्त नाकावरती आता त्यांनी सुरू केला तर नाकाचा हाड वाढण्याची प्रक्रिया त्यांची कमी होऊ शकते. बरोबर. सतीशजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल की प्राणायाम असेल किंवा पंचकर्म यांचा जर योग्य वापर केला तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये तुम्ही विविध औषधींची माहिती सांगत होतात, तर अजून काही औषधी आहेत का की त्याचा तरुण राहण्यासाठी उपाय होऊ शकतो? अजून काही औषधं आहेत ती मुद्दामून मी तुम्हाला दाखवतो. काही वनस्पती जी आहेत त्या आपण आता मुद्दामून इथं बघूया. हिरव्या वनस्पती या दैनंदिन जीवनातल्या असतात. जर त्यांचा योग्य रीतीने जर वापर करून घेतलात तर त्रिदोष असेल किंवा त्रिगुण असतील याच्यावर किती चांगला फायदा होऊ शकतो याबद्दल सरांना आपल्याला नियमित माहिती देत असतात. व त्यासाठी सरांनी आज हिरव्या इथे वनस्पती आणलेल्या आहेत. तर सर ही जी वनस्पती आहे तुमच्या हातात त्याबद्दल काय सांगणार सर? आता ही जी वनस्पती आहे इथे पहिली मी दाखवतोय ही, तर ही नागबला नावाची वनस्पती आहे. बॉटनिकल लोकांची नागबला आणि ग्रंथोक्त पद्धतीने सांगितलेली नागबला ही वेगळी आहे. ह्याला लांडगी असं सुद्धा म्हणतात. आणि ह्याची फळं जी असतात ती वाळल्यानंतर आपल्या अंगाला चिकटत असतात. तर हे बलेच्या कॅटेगरीतली ही वनस्पती आहे. आणि हिचे गुण सांगताना असं सांगितलंय की बला स्निग्धा हिमा स्वादू वृक्षा बल्ल्या त्रिदोषनुत रक्तपित्तम क्षयम हंती बल ओजो वर्धयत्यपी असे याचे गुणधर्म आहेत. तर संपूर्ण शरीरातलं रक्त जे आहे ते शुद्ध करणं, रक्तातली उष्णता कमी करणं, पित्त कमी करणं आणि वृक्ष म्हणजे शुक्राला हितकारक अशी ही वनस्पती आहे. आणि सप्तधातू आहेत ते स्टेबल करून ठेवणं आणि त्यांचं वर्धन करणं हे काम ह्या वनस्पतीने घडतं. तर त्यामुळे आयुष्याचं वर्धन करणं आणि तरुणपण टिकवणं याच्यासाठी ही वनस्पती उपयोगी आहे. अंगावरती पडणाऱ्या सुरकुत्या, पांढरे केस होणं, त्याच्यानंतर डोळ्याला मोतीबिंदू होणं, ह्या ज्या प्रक्रिया आहेत ना या कमीत कमी होतील अशी ही वनस्पती काम करत असते. ह्याच्याबरोबर पुढची जी दुसरी वनस्पती आहे ती अश्वगंधा नावाची वनस्पती आहे. आणि ही अश्वगंधेची जी मुळी आहे ती पोटामध्ये जर रोज रात्री दुधावरती घेतली गेली किंवा रसायन काढी सकाळी घेतली गेली तर शरीरातल्या धातूंचं वर्धन होतं. आणि ही सुद्धा खूप उत्तम पद्धतीने आपल्या आयुष्याचं रक्षण करते आणि तरुणपण टिकून ठेवते. ह्याच्याबरोबर ही जी पुढची वनस्पती आहे तर ही जर तुम्ही बघितली तर असं लक्षात येईल की हिला खूप छोट्या छोट्या अशा मुळ्या आहेत. आणि ह्या ज्या मुळ्या आहेत त्या पौष्टिक आणि बृहण अशा सांगितलेल्या आहेत. त्या मुळ्याची जी साल आहे ती झोप आणणारी आहे. आतला जो दांडा असतो तिचा तो वामक किंवा उलटी आणणार आहे. आणि त्याचं जे स्पॉन्जी टिश्यू आहे ते म्हणजे शतावरीचं चूर्ण करून जे वापरतो ती गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे शरीरातल्या प्रत्येक धातूला बळ मिळतं. ग्रहणी नावाचा जो विकार आहे तो कमी करण्यासाठी सुद्धा वाघवट संहितेमध्ये या वनस्पतीचा वापर केला गेलेला आहे. आणि पानांची भाजी करून खाल्ली तर डोळ्यासाठी सुद्धा हितकारक आहे. तर संपूर्ण शरीरातले सप्तधातू, पित्त आणि वात या दोघांसाठी ही वनस्पती उपयोगी पडते. याचा जरूर वापर तरुण लोकांनी आणि वृद्ध लोकांनी करून घ्यायला पाहिजे. प्रेक्षक, निसर्गाशी एकरूप असलेल्या हिरव्या वनस्पती ह्या किती महत्वाच्या असतात त्याबद्दल सरांनी माहिती दिली. सर कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी ज्ञानेश्वर यांचा फोन आलाय नगरवरून. नमस्कार ज्ञानेश्वरजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला, आपला प्रश्न विचारा. सर मी 21 वर्ष वय आहे माझं. हा सर तर माझ्या आत्ताच गुडघे माझे दुखायला लागलेत खूप. हा हा हा. आणि माझी हाईट पण एवढी वाढली नाहीये सर. हा हा. 21 वर्ष वय असल्यामुळे माझी हाईट आता 5.5 आहे. आणि गुडघे पण लगेच दुखायला लागले आणि हेअरफॉल पण खूप होतोय. तर याच्या मागे काय कारण असू शकतं? चालेल सर. सर त्यांनी सांगितलं की त्यांची पित्तवाताची किंवा वातपित्ताची प्रकृती असणार आहे. त्यामुळे शरीरामध्ये हे डिस्ट्रक्शन लवकर होत आहे. पण गुडघे दुखण्याचं ह्यांचं महत्वाचं कारण आहे ते लॅक ऑफ एक्सरसाइज असं मला वाटतंय. व्यायाम त्यांनी करायला पाहिजे. अंगाला तेल लावलं जायला पाहिजे. तेल लावल्यानंतर वाताचा हा त्रास कमी होऊ शकतो. कॅल्शियम डेफिशियन्सी असेल तर अशा लोकांना असा त्रास होऊ शकतो. अशा लोकांचे दात किडलेले असतात.
तर इतर कोणत्या वाईट सवयी नाही आहेत ना हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे मास्टरबेशनची सवय नाही आहे ना, व्यसनं कोणती नाही आहेत ना हे बघणं गरजेचं आहे आणि त्यानुसार औषधं घेणं गरजेचं आहे. तर प्रवाळ पंचामृत नावाचं औषध त्यांनी घ्यावं, सूर्यनमस्कार जे आहे ते घालावेत, अंगाला तेल रोजच्या रोज तिळाचं तेल लावावं, अनुलोम गतीने म्हणजे केसांच्या दिशेने रोजच्या रोज लावावं, तर त्यांचा हा त्रास कमी होऊ शकतो. वय आता 21 असल्या कारणाने तुमची उंची वाढण्याची शक्यता खूप 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 कमी आहे, पण तरी सुद्धा 10% लोकांची लोअर 1/3 ऑफ अँकल जॉईंट किंवा घोट्यामध्ये आणि व्हर्टिब्रल कॉलममध्ये थोडीशी वाढू शकते, पण त्याच्यापेक्षा फारसं तुमच्या पदरात काही पडेल असं नाही आहे. तरी जवळच्या वैद्याच्याकडे जाऊन तुम्ही बस्ती नावाची ट्रीटमेंट त्याच्यासाठी करून घ्या आणि आता सांगितले औषध घ्या, म्हणजे आता जो त्रास होतोय केस गळणं आणि इतर तो सुद्धा त्यातनं कमी होईल. निश्चितच ज्ञानेश्वरजी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं इथे उत्तर मिळालेलं असेल. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की म्हातारपणामध्ये हाडं आणि जी सांधे असतात त्याचे मुख्य प्रॉब्लेम असतात, तर ती चांगली राहण्यासाठी नेमकं कुठले उपचार करायला हवेत सर? हा खूप एक सुंदर प्रश्न आहे चैतन्यजी. कारण कसं होतं की हाडं झिजणं, ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओपनिया किंवा हाडं झिजून कार्टिलेज झिजणं वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या एवढ्या भयानक स्वरूप नंतर धारण करतात, स्पेशली स्त्रियांच्या बाबतीत पाळी जाताना, की लोकांना नंतर मग तहान लागल्यानंतर विहीर खणता येत नसते आणि त्यामुळं त्यांनी आधीपासून या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. म्हणजे आपल्या शरीरात रग आहे, अंगात ताकद आहे, तोपर्यंत आपण कसंही वागतो, परंतु हे लक्षात घ्यायला पाहिजे की कधीतरी म्हातारपण येणार आहे आणि त्याचा त्रास जो आहे तो आपल्याला होऊ शकतो आणि आपला त्रास इतरांना सुद्धा होऊ शकतो आणि आपल्याला परावलंबित्व येऊ शकतं. तर हे व्हायचं असेल तर 40 वर्षानंतर एकदा जेवावं, हा आयुर्वेदाचा नियम सगळ्यांनी पाळायला पाहिजे. तर कोणता तुम्हाला डॉक्टरही लागणार नाही आणि वैद्यही लागणार नाही. खूप उत्तम उपयोगी असं हे साधं एक प्रकरण आहे की दुपारच्या वेळेला जेवायचं आणि तिन्ही संध्याला फक्त गाईचं दूध प्यायचं. एवढं केलं तरी तुम्हाला आयुष्याचं वर्धन करता येतं आणि वेगवेगळे आजार उत्पन्न होत नाही. तुम्ही अंगाला रोजच्या रोज जर तेल लावत असाल तर ऑस्टिओपोरोसिसचा त्रास होत नाही, किंबहुना म्हातारपणी पडल्यानंतर जे फ्रॅक्चर फिमर नेक होतं ते सुद्धा होत नाही असं लक्षात येतं. तुम्ही हे प्रयोग करून बघण्यासाठी प्रत्येक वेळेला लॅबोरेटरीमध्ये किंवा कुठेतरी रिसर्च व्हायला पाहिजे असं नाही आहे. 5000 वर्षापासून आयुर्वेद ओरडून हे सांगतोय की तुम्ही अंगाला रोजच्या रोज तेल लावा. तर तुम्ही 1 वर्ष आयुर्वेदासाठी देऊन बघा आणि तेल लावून बघा, तर तुम्हाला असं लक्षात येईल की तुमच्या शरीरामध्ये किती फरक पडतो. तर हा एक भाग झाला. दुसरं म्हणजे वाताचं परम औषध म्हणजे तिळाचं तेल आहे ते अंगाला लावणं झालं आणि दुसरं परम औषध आहे ते म्हणजे तुम्ही बस्ती घेणं. तर जवळच्या डॉक्टरच्याकडे जाऊन, वैद्याकडे जाऊन तुम्ही जर यापन बस्ती घेतले, कर्म बस्ती घेतले, काल बस्ती घेतले, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते उत्तम पद्धतीने जर तुम्ही केले गेले तुमच्याकडून तर तुमची हाडं झिजणार नाहीत आणि तुम्हाला संधिवाताचा त्रासही होणार नाही. ह्याच्यावरून काही विषग्न औषधी असतात ती जर शरीरामध्ये घेतली गेली आगद तंत्रातली तर आपल्या शरीरात तयार होणारी जी टॉक्सिन्स आहेत ती सुद्धा आपण नलिफाय करू शकतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरातल्या प्रत्येक गोष्टी आणि सिस्टीम ज्या आहेत ते ऍक्टिव्हेट राहतात आणि चांगल्या पद्धतीने तरुण पण टिकून ठेवतो. बरोबर सर. सर, याला अनुसरून मला एक छोटा प्रश्न होता की म्हातारपण आणि शारीरिक संबंध जे असतात, वैवाहिक शारीरिक संबंध, ते याचा काही संबंध आहे का? खूप जवळचा संबंध आहे. कसा आहे, शुक्र धातू हा आपल्या शरीरातला जननशक्ती उत्पन्न करणार आहे आणि शुक्र जेवढं तुमच्या शरीरात जास्ती असेल तेवढं फॉर्मेशन ऑफ टिश्यू जे आहे किंवा सेल जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. आणि तुम्ही कसंही वागलेलं असेल तरुण वयामध्ये किंवा नंतर सुद्धा, किंवा त्याला काही धरबंध ठेवले नसेल, किंवा 50 नंतर तुमच्या वैवाहिक तुम्ही जर ह्या गोष्टी करत असाल व्यवहारासारख्या, तर त्याचा परिणाम म्हणून तुमचं शरीर जे आहे ते मोडून जाऊ शकतं. म्हणजे सुकलेलं झाड जसं हात लावल्यानंतर मोडतं तसं मोडतं असं आयुर्वेदाने आपलं शरीर सांगितलेलं आहे. तर म्हणून शुक्राचं रक्षण करायला पाहिजे आणि त्या हिशोबाने मरणम बिंदू पातेन जीवनम बिंदू धारणात यावत बिंदू स्थिरोदेहे तावत कालस्य भयंकुता, इतकं शुक्र धातूचं महत्व सांगितलेलं आहे. आणि ब्रह्मचर्य नैष्ठिकी पाळून आणि अष्टविध मैथून टाळून या गोष्टी करायच्या असतात. हे योगशास्त्रातही सांगितलेलं आहे आणि वैद्यांनी सांगितलेलं आहे. निश्चितच सर, की योगशास्त्राचा आपण किती चांगला उपयोग करू शकतो तरुण राहण्यासाठी. तर प्रेक्षको, आता वेळ झाली एका छोट्याशा आरोग्य सल्ल्याची. बघूया आजचा आरोग्य सल्ला काय आहे तो. खरे बोलणे, न रागवणे, मद्य, मांस व मैथून न करणे, शरीराने व मनाने हिंसा न करणे, शांत राहणे, गोड बोलणे यामुळे म्हातारपण येत नाही. आयुर्वेदात वर्णन केलेल्या ऋतुहरितिकी विधीप्रमाणे प्रत्येक ऋतूमध्ये हिरड्याचे सेवन केल्यास म्हातारपण येत नाही. शास्त्रोक्त पद्धतीने उषपान केल्यास आयुष्याचे वर्धन होते. रात्री 9 वाजता झोपून पहाटे 4 वाजता उठल्यास म्हातारपण दूर होऊन माणूस दीर्घायू होतो. तसेच आजच्या तज्ज्ञांशी ज्या प्रेक्षकांना आमचा थेट संपर्क साधायचा असेल त्यासाठी आम्ही आजच्या तज्ज्ञांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक व ईमेल आयडी दाखवत आहेत, तो कृपया तुम्ही नोंदून घ्यावा. श्री विश्वामृत आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, सिद्धी प्लॅटिनम, पहिला मजला, 1369 सदाशिव पेठ, नातूबाग, बाजीवराव रोड, पुणे 411030. दूरध्वनी क्रमांक आहेत 020
08024430262 किंवा 09595810727 किंवा 08087347921. ईमेल ID आहे श्रीविश्वामृत@gmail.com. आता बघूया आजच्या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण कधी आहे ते. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम होता. आजच्या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण हे 16 जून सकाळी 9 वाजता. विषय आहे तरुण राहण्यासाठी आयुर्वेद उपचार. तसेच ज्या डॉक्टरांच्या आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये जर प्रवेश करायचा असेल व तसेच त्यांना प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल, कृपया त्यांनी आमचा पत्ता नोंदवून घ्यावा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल ID आहे hellodoctor@ddkmumbai@gmail.com. सर, कार्यक्रमात पूर्वार्धात तुम्ही एवढी चांगली माहिती दिली, तर सर म्हातारपण न येण्यासाठी डोळे व कान जर व्यवस्थित ठेवण्यासाठी कुठले उपचार करायला हवेत? बरोबर आहे, त्याबद्दल कारण काय सगळी शरीर संपदा चांगली आहे. एक वेळ कानानं ऐकू आलं नाही तर बरंच आहे म्हातारपणी. इतर लोक काय बोलतात ते समजत नाही आहे, परंतु डोळ्याने आपल्याला दिसत नाही असं होऊन म्हातारपणा टाळण्यात आणि तरुण राहण्यात किंवा संपत्ती मिळण्यात काहीच मजा नाही आहे. तर डोळे हे खूप महत्वाचा अवयव आहे मज्जाधातूपासून तयार होणारा, आणि मज्जाधातूचं संवर्धन चांगलं करून जर ते टिकवायचं असेल तर महामायुरी घृत म्हणून जे औषध आहे ते रोज सकाळी साधारण मध्यम वयाच्या वेळेला म्हणजे 40 नंतर जर सुरू केलं गेलं तर मेंदू सुकत नाही. त्यामुळे ऑप्टिक नर्व, ऑडिटरी नर्व ह्या ज्या नर्व्ज आहेत ना त्याचं आरोग्य चांगलं राहतं. त्याच्यामध्ये सुकलेपणा हा जो प्रकार असतो तो होत नाही, ॲट्रॉफी होत नाही त्यांची, आणि ते डोळे उत्तम पद्धतीने आपल्याला शेवटपर्यंत साथ देऊ शकतात. त्रिफळा चूर्ण जे आहे ते रोज रात्री झोपताना 1 चमचा आणि अर्धा चमचा तूप आणि पाव चमचा मध एवढ्या प्रमाणात जर रोजच्या रोज रात्री घेतलं तर तरुणपण टिकायला अतिशय अप्रतिम फायदा त्याचा होतो. आणि रोज घेण्यासारखी गोष्ट आहे. तंबाखू तुम्ही रोज खाता, जेवण रोज करता, आंघोळ रोज करता, तर याबरोबर काही गोष्टी अशा कराव्यात की ज्याचा आपल्या आयुष्याला उपयोग होईल. तर त्याच्यामुळे सुरकुत्या अंगावरती येत नाहीत, केस काळे राहतात, आवाज चांगला राहतो, आणि मुख्य म्हणजे दृष्टी जी आहे ती खूप चांगली राहते. कानामध्ये तेल घालणं म्हणजे कर्णपूर्ण असा प्रकार आहे. ऑटोक्लाव केलेलं तेल जे आहे ते आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी मिनिमम घातलं जायला पाहिजे. आणि गुडघ्यावरनं टिचकी वाजवताना जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ घातल्यानंतर ते पटकन काढून टाकायचं असतं. असं जर केलं आणि त्याच्यावर बस्ती जर घेतले गेले तर कानाचं आरोग्यही खूप चांगलं राहू शकतं. ह्याच्याबरोबर अणुतेल नस्य नावाचं एक नस्य आहे, ते नाकामध्ये टाकलं तर खांदे, डोळे, केस या सगळ्यांचं आरोग्य जे आहे ते चांगलं राहू शकतं. सर, तुम्ही आता कान आणि डोळ्यांबद्दल माहिती दिली, तर श्वासाची गती आणि आयुष्य यांचा काय संबंध आहे सर? खूप जवळचा संबंध आहे हा. आपण जो श्वासोश्वास करतो साधारण 12 ते 16 एवढ्या प्रमाणामध्ये इतक्या वेळेला 1 मिनिटात श्वास घेत असतो. कासव दीर्घायुषी का होतं तर ते 1 मिनिटाला फक्त 3 ते 4 वेळा श्वास घेतं म्हणून 500 वर्ष ते जगतं. तर आपल्याला फक्त कासवासारखं जगायचं असंही नाहीये आणि कबुतरासारखं पटपट श्वास घेऊन मरायचं लवकर असंही नाहीये. क्वालिटीचं लाईफ पाहिजे, मनही चांगलं पाहिजे, शरीरही चांगलं पाहिजे. अशा वेळेला तुम्ही प्राणायाम करायला पाहिजे आणि तुमचा श्वासातला अंतकुंभक जो आहे तो वाढवायला पाहिजे. निश्चितच सरांनी इथे अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे की आयुर्वेदात वर्णन केलेल्या चिकित्सा पद्धतीचा त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. प्रेक्षको, चरक संहितेतल्या मला काही ओळी आठवतात. लाभोपयोगी शस्त्रानाम रसादिनाम रसायनम, म्हणजे सप्तधातुवर्धक आयुर्वेदातील पंचकर्मादी व रसायनादी उपाय केल्यामुळे अकाली येणारे जे म्हातारपण आहे त्याच्यावर आपण मात करून चिरकालीन असं दीर्घायुष्य प्राप्त करू शकतो व त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर, आज आपण इथे आलात व आमच्या प्रेक्षकांना इतकी महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे व माझ्या हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नमस्कार.